एक लक्षात घ्या, एक काळ असा होता की माध्यमांनी सजग केले पाहिजे, माध्यमांनी विचार करायला शिकवले पाहिजे. आता माध्यमांनी जाणीवपूर्वक विचार करायचा नाही, सगळ्यांनी एका सुरात बोललं पाहिजे. आणि गेल्या काही दिवसांमध्ये जे सुरू आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण सगळ्यांनी एका सुरात बोललं पाहिजे. वन नेशन, वन लँग्वेज, वन पार्टी, वन लीडर, सगळ्यांनी एका सुरात बोललं पाहिजे. आपल्याला हे सांगावं लागेल की भारताचा राष्ट्रवाद वेगळा आहे. भारताच्या राष्ट्रवादामध्ये जेव्हा बराक ओबामा भारतामध्ये आले तेव्हा बराक ओबामा काय म्हणाले, व्हॉट इज ब्युटी ऑफ इंडिया, भारताचं वेगळेपण काय आहे. यू हॅव मेरी कोम, यू हॅव मिल्खा सिंग, यू हॅव शाहरुख खान ऑल टुगेदर. तुमच्याकडे मेरी कोम आहे, तुमच्याकडे मिल्खा सिंग आहे, तुमच्याकडे शाहरुख खान आहे, हे सगळे एकत्र आहेत. हे भारताचं वैशिष्ट्य आहे, हे भारताचं वेगळेपण आहे. आणि हे भारताचं वेगळेपण लक्षात घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला भारताचा राष्ट्रवाद काय हे समजून घेतलं पाहिजे. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे भारताचं वैविध्य काय हेही समजून घेतलं पाहिजे. आणि हे वैविध्य लक्षात घेताना आपल्याला प्रामुख्यानं भारत समजून घेताना गांधी, नेहरू, आंबेडकर समजून घेतले पाहिजेत. आणि एकदा मी साम्यवादन असं म्हणत असतो की साम्यवादांचं मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही वेगळा विचार करू नये, वेगळा विचार मांडू नये यासाठी माध्यमं काम करतात. येतोय आवाज? माध्यमांचं प्रामुख्यानं काम काय झालेलं आहे, अॅनेस्थेशिया द्यायचं, म्हणजे भूल द्यायची. तुम्ही वेगळा विचार करूच नका. आणि मग काय होतं, विकास म्हणजे काय, मेट्रो आणि मेट्रो म्हणजे विकास. मेट्रो आणि मेट्रो म्हणजे विकास आहे का? विकास म्हणजे नक्की काय तुम्हाला गंमत सांगतो. डॉक्टर अजित रानडे नावाचे आमचे कॉम्रेड मित्र आहेत आणि ते आता गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू आहेत. ते फार मोठे इकॉनॉमिस्ट आहेत, अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांना मध्यंतरी आम्ही पुण्यामध्ये माझ्या ऑफिसमध्ये बोलावलं होतं. त्याने मी असं म्हटलं की डॉक्टर रानडे, विकास म्हणजे काय? आपल्याकडे उड्डाण पूल म्हणजे विकास. एखादा नेता येतो, एक नेता तर ते उड्डाण पुलांसाठी प्रसिद्ध आहे. पण ते असे आकडे सांगतात ना की ते मला लिहिता पण येत नाही. त्यांना म्हटलं कधीतरी लिहिता येईल असा आकडा सांगायचं. इतकी हजार लाख कोटी, अरे हा आकडा लिहिता येणं शक्य नाही. पण अमुक करणं म्हणजे विकास, अशी जी काही कल्पना आपल्या मनामध्ये आहे. त्यांना म्हटलं की विकास म्हणजे, तेव्हा ते मला म्हटलं की संजय आवटे, तुम्ही कधी फ्रान्सला गेलाय? म्हटलं मी बऱ्याच देशांना गेलोय पण फ्रान्सला काही गेलो नाही. असे आपल्या देशामध्ये सगळ्या देशांना जाऊ शकेल असं एकच माणूस आहे. ते प्रत्येकाला शक्य होत नाही. पण म्हटलं मी काय फ्रान्सला गेलो नाही. ते म्हणजे तुम्ही कधी फ्रान्सला जर गेलात, म्हणजे पॅरिसला, तुम्ही पॅरिसला जा. पॅरिसला गेल्यानंतर आपण काय करतो, आपण हॉटेलमध्ये प्रवेश करतो, हॉटेलच्या रूममध्ये प्रवेश करतो. हॉटेलच्या रूममध्ये आपण आलो की आपण काय करतो, पहिला फोन करतो रिसेप्शन. काय फोन करतो? पाणी. पाणी. ते पाण्याची बाटली कुठे, बिस्लरी कुठे, असं आपण फोन करतो. म्हणजे तुम्ही फोन केला पाण्याची बाटली कुठे किंवा बिस्लरी कुठे, रिसेप्शनवरची मुलगी म्हणते सर बाथरूममध्ये जा आणि बाथरूममध्ये नळाला जे पाणी आहे तेच प्यायचं. तर आपण म्हणतो ओ, ती पण म्हणते ओ, कारण फ्रेंचमध्ये ओ म्हणजे पाणी. डॉक्टर अजित रानडे पुढे असं म्हणतात, ज्या देशामध्ये महानगरपालिकेच्या, नगरपालिकेच्या, ग्रामपंचायतीच्या नळाचं पाणी तुम्ही डोळे झाकून पिऊ शकता त्याला विकास म्हणतात. जिथे सार्वजनिक सरकारी शाळेमध्ये आपल्या मुलांना प्रवेश घालावा असं श्रीमंतांना सुद्धा वाटतं त्याला विकास म्हणतात. आणि जेव्हा सरकारी रुग्णालयामध्ये कोणालाही प्रवेश द्यावा किंवा आपल्या पेशंटला ऍडमिट करावं असं प्रत्येकाला वाटतं त्याला विकास म्हणतात. आणि सार्वजनिक वाहतुकीनं आपण प्रवास करावा असं प्रत्येकाला वाटू शकतं त्याला विकास म्हणतात. या विकासापासून आपण कुठे आहोत? पण जाणीवपूर्वक विकासाची व्याख्या बदलायची, जाणीवपूर्वक राष्ट्रवादाची व्याख्या बदलायची, हा सगळा जो प्रयत्न सुरू आहे. अशा वेळी मला असं वाटतं की आपल्याला आपला देश काय आहे, भारत काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. आणि मुळात भारत समजून घ्यायचा असेल तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 3 मुद्दे सगळ्यात महत्वाचे. पहिला मुद्दा जो आहे तो आहे आपला राष्ट्रवाद काय आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आपला राष्ट्रवाद हा कुठल्याही धर्माचा राष्ट्रवाद नाही, आपला राष्ट्रवाद हा कुठल्याही भाषेचा राष्ट्रवाद नाही, आपला राष्ट्रवाद या पलीकडचा राष्ट्रवाद आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा त्यापेक्षाही महत्वाचा मुद्दा जो आहे
तो असा की असा देश आहे इथे प्रत्येकाला बोलण्याची, विरोधाची, प्रश्न विचारण्याची मुभा आहे. इथे प्रत्येकाला बोलण्याची, प्रश्न विचारण्याची मुभा आहे. हे भारताचं दुसरं वैशिष्ट्य आहे. बरोबर आहे. आणि तिसरं वैशिष्ट्य असं आहे की हा देश, या देशाची सत्ता आणि मालकी सर्वसामान्य माणसाची. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, येतो का परत आवाज गेला, मला व्हॅलेंटाईन डे साजरा कसा करायचा कळणार नाही. तिसरा जो मुद्दा आहे तो हा देश सर्वसामान्य माणसांचा आहे. तुम्हाला गंमत माहिती, जेव्हा भारताचं संविधान लिहून पूर्ण झालं तेव्हा संविधान अर्पण कोणाला करायचं असा मुद्दा पुढे आला. हे राहू दे, आता बोलू नकोस तू, बस झालं तुझं, शांत बस आता. जेव्हा संविधान लिहून पूर्ण झालं तेव्हा संविधान अर्पण कोणाला करायचं असा मुद्दा पुढे आला. आपल्याला माहिती आहे की एखादं पुस्तक लिहून झालं की त्याला अर्पण पत्रिका असते. आमच्या मारुती शिरतोडेंनी नुकतंच एक पुस्तक लिहिलं, त्याला अर्पण पत्रिका पण आहे. तर अर्पण पत्रिका असते. मध्यंतरी आमच्या एका मित्रानं कादंबरी लिहिली आणि त्या कादंबरीला अर्पण पत्रिका होती. ती अर्पण पत्रिका अशी होती, माझ्या प्रिय बायकोला हे पुस्तक सप्रेम. पुढचं वाक्य असं होतं, जी नसती तर हे पुस्तक 4 वर्षांपूर्वीच आलं असतं. तर संविधान लिहून पूर्ण झालं आणि संविधान झाल्यानंतर हे संविधान अर्पण कोणाला करायचं असा मुद्दा पुढे आला. मग देवाला अर्पण करूया. इथे एवढे देव, कुठल्या देवाला अर्पण करणार? एवढे धर्म कसा अर्पण करणार? मग काही लोक म्हणाले की महात्मा गांधींना अर्पण करूया, महात्मा गांधींना अर्पण करूया. गांधीवाद्यांसकट सगळ्यांनी ही कल्पना फेटाळली आणि हे सांगितलं, गांधींच्याच काय, कोणाच्याही चरणी आम्ही आमची राज्यघटना अर्पण करणार नाही. आणि म्हणून भारताची राज्यघटना ही जगातली एकमेव राज्यघटना आहे जी असं म्हणते, आम्ही भारताचे लोक, आम्हीच आमच्या प्रती ही घटना अर्पण करतो. हा देश सर्वसामान्य माणसांचा आहे. या देशाची मालकी सर्वसामान्य माणसाची आहे. हे या देशाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य. आणि म्हणून इथे प्रत्येक जण कोणीही कोणालाही जाब विचारू शकतो. जेव्हा पंडित नेहरू पंतप्रधान झाले तेव्हा लोकांना असं वाटलं, विरोधकांना विशेषतः, की पंडित नेहरूंची लोकप्रियता आता कमी होईल. कारण सत्तेमध्ये माणूस गेला की लोकप्रियता ओसरते. त्यामुळे नेहरूंची लोकप्रियता ओसरेल, कमी होईल. प्रत्यक्षात उलट घडलं. नेहरू पंतप्रधान झाले आणि नेहरूंची लोकप्रियता कमालीची वाढत गेली. आता नेहरूंची बदनामी केली पाहिजे हा कार्यक्रम तेव्हापासून सुरू आहे. नेहरूंची बदनामी केली पाहिजे. मग कशी करायची बदनामी? काहीतरी केलं पाहिजे. मग त्यांनी काय केलं की नेहरू एका ठिकाणी भाषणाला चाललेले होते. त्याने एका आजीबाईला तयार केलं. ते मागे आहेत ना आजीबाई तशा. काय तुमचं नाव? नाव सांगा. अक्काताई. त्याने अक्काताईला तयार केलं आणि अक्काताईला सांगितलं की अक्काताई, स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये तुम्ही होता का? तुम्ही हो मी होते, माझा नवरा होता, माझा पोरगा होता, आम्ही सगळेच होतो. म्हणजे स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये तुम्ही लढलात, तुला राहायला घर आहे का? म्हणजे नाही, छप्पर आहे. त्यात लाईट आहे का? म्हणजे नाही. म्हणजे तुम्ही सांगा, स्वातंत्र्याच्या आंदोलनात तुम्ही लढला, लोकशाही आली, सगळं झालं, तुझ्या घरामध्ये साधं खोपटं आहे, तिथे लाईट नाही, टोपल्यात भाकरी नाही. हा पंडित नेहरू मात्र पंतप्रधान झाला, त्याला सगळं मिळालं. स्वातंत्र्य आणि लोकशाहीमुळे पंडित नेहरूंना पंतप्रधान पद मिळालं, गाडी घोडी बंगला सगळं मिळालं. स्वातंत्र्य आल्यामुळे तुला काय मिळालं? जा म्हण त्यांना विचार जाऊन. अक्काताई म्हटलं बरोबर आहे, विचारायला पाहिजे. पंडित नेहरूंचं भाषण झाल्यानंतर पंडित नेहरू स्टेजवरून खाली येत होते. अक्काताई गेल्या आणि अक्काताईंनी पंडित नेहरूंचं गचूड पकडलं. बरं, अक्काताई एवढ्या नेहरूंची एवढी उंची. नेहरूंना कळलं की अक्काताईला गचूड पकडायचं. नेहरू वाकले, बखोट पकडलं आणि बखोट पकडल्यानंतर त्या नेहरूंना म्हणाल्या, मला एक सांगा म्हणे, स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये मी पण लढले, तुम्ही पण लढला, तुम्हाला सगळं मिळालं, मला काहीच मिळालं नाही. स्वातंत्र्यामुळे आणि लोकशाहीमुळे मला काय मिळालं? नेहरूंनी त्या अक्काताईला देशद्रोही म्हटले नाहीत. नेहरूंनी त्या अक्काताईचा हात प्रेमाने पुरवाळला आणि म्हणाले की स्वातंत्र्य आलं, लोकशाही आली, तरीही तुझ्या घरामध्ये अद्यापही टोपल्यात भाकरी नाही, हे काही बरोबर नाही, हे माझं अपयश. पण आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. तू विचारलंस की स्वातंत्र्यामुळे लोकशाहीमुळे मला काय मिळालं? लोकशाहीमुळे तुला हे मिळालं की तू देशाच्या पंतप्रधानाचं गचोरं पकडू शकतो. आणि आज ती वेळ आली आहे.
माझा मुद्दा असा आहे की तुम्ही या पद्धतीने जेव्हा हे लक्षात घेता की सर्वसामान्य माणसाच्या हाती सत्ता असणं, याच पायावर हा देश मोठा झाला, याच पायावर हा देश आला. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे लोकांना आश्चर्य वाटत होतं की एवढी मोठी लोकसंख्या आणि एवढं वैविध्य, हा देश कोसळे. मध्यंतरी मी अंमळनेरला गेलो होतो, जळगावला. कोण आहे जळगावचं? तिथे आहेत का अंमळनेर जळगावचे? मी अंमळनेरला गेलो होतो, एका पुस्तकाचं प्रकाशन होतं. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला वगैरे गेलो नव्हतो. गेलो असतो तर विद्रोहीला गेलो असतो. तर मी त्या संमेलनाला नव्हे पण प्रकाशन समारंभाला गेलो. तिथे गेल्यावर माझ्या लक्षात आलं की मला अहिराणी ही मराठीची बोलीभाषा हे माहिती होतं. तिथे गेल्यावर मला कळालं की अहिराणीच्या 14 उपबोली भाषा. मी म्हटलं हा खानदेश नाही, हा वेगळा देशच आहे. एवढं वैविध्य या देशामध्ये आहे. हे वैविध्य जे आहे तेही लोकांना असं वाटलं की एवढी मोठी लोकसंख्या, एवढं मोठं वैविध्य, हा देश कोसळेल. तुम्हाला गंमत सांगतो, मध्यंतरी मी इस्रायलला गेलो होतो. तुम्हाला इस्रायल माहिती आहे, आता युद्धामुळेच, इस्रायल पॅलेस्टाईन युद्धामुळे आपल्याला इस्रायल माहित आहे. इस्रायलला गेलो होतो. इस्रायलमध्ये तेल अविव नावाचं एक छान शहर आहे आणि ते खूप स्मार्ट शहर आहे. आपल्याकडे पण स्मार्ट शहर आपण म्हणतो. आम्ही पहिल्या पानावर बातमी छापतो की पुणे स्मार्ट शहर होणार आणि आतल्या पानावर बातमी छापतो की पुण्यामध्ये अवैध इमारत कोसळून 4 मृत्यू. पण ते स्मार्ट शहर म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे. ते तेल अविव नावाचं स्मार्ट शहर आहे. ते जे स्मार्ट शहर आहे तिथे आम्ही गेलो आणि तर तेल अविव शहर आम्हाला खूप आवडतं. रस्ते उत्तम, पाण्याची व्यवस्था फार छान, ड्रेनेज फार सुंदर, सगळी व्यवस्था फार सुंदर. सगळं झाल्यानंतर तेल अविवच्या महापौरांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली आणि भारतातल्या लोकांना पत्रकार परिषदेचं फार कौतुक असतं, पत्रकारांना तर फार कौतुक असतं. कारण भारतामध्ये अशी संधी मिळत नाही पत्रकार परिषद वगैरे. 3 जानेवारी 2014ला शेवटची पत्रकार परिषद डॉक्टर मनमोहन सिंग यांनी घेतली. त्यानंतर आजतागायत एकही पत्रकार परिषद भारताच्या पंतप्रधानांनी घेतलेली नाही. मी सांगत असतो की 3 जानेवारी हा दिवस यापुढे पत्रकार परिषद पुण्यतिथी म्हणून साजरा केला. त्यामुळे ती पत्रकार परिषद त्यांनी घेतली, आम्हाला फार कौतुक होतं. आणि पुन्हा एक फायदा असा होता की प्रश्न असा विचारावा लागणार नाही की तुम्ही आंबा चोखून खाता का कापून खाता. तर गेल्यानंतर भरपूर प्रश्न मी विचारले. बरेच प्रश्न विचारल्यानंतर शेवटी त्या तेल अविवच्या महापौरांनी मला जरा बाजूला घेतलं आणि मला म्हटलं किती प्रश्न विचाराल, सारखे प्रश्न विचारताय, तुम्ही कुठून आला? म्हटलं नाही, आम्हाला तुमचं शहर फार आवडलं. इतकं स्वच्छ, एवढे रस्ते छान, ट्रॅफिक नाही, ड्रेनेजची व्यवस्था, आम्हाला शहर फार आवडलं. म्हटलं बरं आवडलं, ठीक आहे, तुम्ही कुठून आला? म्हटलं भारतामधून आला. म्हणजे भारतामधून कुठून आला? तेव्हा मी साम टीव्हीचा संपादक होतो आणि माझं ऑफिस मुंबईमध्ये होतं. तर टेक्निकली आय वॉज फ्रॉम मुंबई. मी म्हटलं की मुंबईतून आलो आहे. ते मला म्हटलं की तुम्हाला कल्पना आहे का तेल अविव शहराची लोकसंख्या किती आहे? म्हटलं किती? म्हटले 4 लाख. तुम्हाला कल्पना आहे का इस्रायल देशाची लोकसंख्या किती आहे? म्हटलं किती? म्हणजे 80 लाख. आम्हाला प्रश्न पडतो तुम्ही लोक 2 कोटीची मुंबई कशी सांभाळता? आणि तेही एवढे धर्म, एवढे पंथ, एवढ्या भाषा, असं असताना 2 कोटीची मुंबई आम्हाला 80 लाखाचं इस्रायल सांभाळता येतलं एकच धर्म असून सुद्धा. मी म्हटल्याप्रमाणे जगभरातल्या लोकांना याचं कौतुक आहे की खरोखरच या प्रकारची आयडिया ऑफ इंडिया विकसित कशी झाली. मी सांगतो यासाठी, तुम्हा लोकांना सांगतो यासाठी, गावागावातल्या लोकांना हे सांगणं फार आवश्यक आहे. कारण ही जी आयडिया ऑफ इंडिया आहे हे तुमचं आणि माझं वेगळेपण आहे. आणि आज हीच आयडिया ऑफ इंडिया पायदळी तुडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. जाणीवपूर्वक. एक लक्षात घ्या, तुम्हाला कल्पनाच नाहीये. इथं तरुण मुलं आहेत चांगल्या संख्येने, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि तरुण मुलांशी फार नीटपणे बोललं गेलं पाहिजे. कारण तरुण मुलांना जो भारत सांगितला जातोय त्या भारताचा या भारताशी काहीच संबंध नाही. तो भारत फार वेगळा सांगितला जातोय. इतिहासाची सगळी पुस्तकं बदलली जात आहेत. ढवळे सर, इतिहासाची पुस्तकं एवढी बदलली जात आहेत, त्यामध्ये मुघल नाही, त्यामध्ये टिपू सुलतान नाही, त्यामध्ये अकबर नाही, शहरांची नावं बदलण्याचा कार्यक्रम सुरू आहे. मी परवा म्हटलं कोणाला तरी तुम्ही औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं. छत्रपती संभाजी महाराजांविषयी तुमच्यापेक्षा मला जास्त आदर आहे, पण तुम्ही काय काय बदलाल? औरंगाबाद नावाच्या शहराचं नाव तुम्ही बदललं, पण शहर हा शब्द उर्दू आहे. त्याचं काय करा? पेशवे हा शब्द उर्दू आहे. माधुरी, फडणवीस हा शब्द उर्दू आहे.
काय काय बदलाल तुम्ही? अरे गाथा आहे माझ्या देशाची आणि हा इतिहास आहे. हा इतिहास जाणीवपूर्वक बदलून टाकण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, मला असं वाटतं की याच्याबद्दल जागरूक राहायला पाहिजे आणि याबद्दल प्रामुख्याने तरुण पिढ्यांशी बोललं गेलं पाहिजे. जाणीवपूर्वक अलीकडच्या कालावधीमध्ये धार्मिक उन्माद निर्माण करायचा, जातींधर्म उन्माद निर्माण करायचा आणि जात आणि धर्म हीच तुमची आणि माझी ओळख आहे असा प्रयत्न करायचा, अशी सगळी खेळी होते. अशा मी तरुण मुलांना सांगितलं पाहिजे देशाचं वेगळेपण काय. ज्याप्रमाणे मी सांगतोय गांधी, नेहरू, आंबेडकर. गांधी, नेहरू, आंबेडकर महत्वाचं आहे का? सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये? तुम्ही कम्युनिस्ट आहात म्हणून मुद्दाम सांगतो. कम्युनिस्टांना गांधी योग्य वेळी कळाला नाही याची तक्रार अनेक जण करत असतात. मी मुद्दाम सांगतो गांधी महत्वाचं का. गांधींनी काय केलं माहितीये? गांधी एवढा परिवर्तनवादी या देशामध्ये आणखी कोणी नव्हतं. पण गांधींनी सगळ्यात महत्वाचं काय केलं असेल तर गांधींनी सर्वसामान्य लोकांच्या भाषेमध्ये परिवर्तनवाद मांडला. मी नेहमी सांगतो गांधींनी आपल्या प्रार्थनेमध्ये राम ठेवला होता. तो राम आपण सोडला म्हणून तो नको त्या रथावर आरूढ झाला. गांधींच्या प्रार्थनेमध्ये आणि गांधींच्या गोठ्यामध्ये गाय होती, ती गाय आपण सोडली म्हणून ती हिंसक झाली. गांधींना हे माहिती होतं की परंपरेशी नातं काय असतं, सर्वसामान्य माणसांशी नातं काय असतं, सर्वसामान्य माणसांच्या भाषेमध्ये बोलता आलं पाहिजे हे गांधींना माहिती होतं. आणि म्हणून गांधी समजून घ्यायचे असतील तर मला असं वाटतं की परंपरिक स्पेस लक्षात घेत आपल्याला पुढे गेलं पाहिजे. पण ही परंपरिक स्पेस किंवा गांधींची होती असं नाही, बाबासाहेबांची पण होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा मूकनायक सुरू केलं 1920 मध्ये मूकनायक सुरू केलं, त्या मूकनायकच्या शिरोभागी तुकारामाचा अभंग आहे. काय करू आता धरुणी या भीड, निशंक हे तोंड वाजवले. या संत साहित्याशी, संत परंपरेशी आणि या परंपरेशीच एकूण नातं होतं गांधींचं. मला असं वाटतं की हे नातं परिवर्तनवाद्यांनी हळूहळू धूसर करत गेलो आपण. आणि मग समजा अरे अजित नवले विठ्ठलाच्या दर्शनाला गेले होते म्हणजे हे कम्युनिस्ट नाहीत. अजित नवलेंची बायको परवा आमच्या मंदिरात गेली होती म्हणजे ते कम्युनिस्ट नाहीत. मला असं वाटतं की परंपरेशी नातं सांगत तुम्हाला परिवर्तनाकडे जायला पाहिजे. गांधींनी हे शिकवलं. गांधीचं सगळ्यात महत्त्वाची कल्पना करा. मला अनेकदा प्रश्न पडतो, तो काळ आठवा तुम्ही. त्या कालावधीमध्ये व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, काहीच नाही, मोबाईल नाही. खरं म्हणजे व्हॉट्सअपच्या पूर्वी जग होतं हे पटत नाही ना आता. बरं व्हॉट्सअप पण झाली किती वर्ष? 8-10 वर्ष झाली. पण एवढी सवय झाली आहे. गांधींच्या कालावधीमध्ये कम्युनिकेशनची कुठलीच माध्यमं नव्हती, तरीही गांधींनी अख्खा देश जोडला. आणि नुसतं जोडला नाही, गांधी जेव्हा आफ्रिकेतून 1915 मध्ये इकडे भारतामध्ये आले त्यानंतर 4-5 वर्षांमध्ये गांधी देशाचे नेते झाले. 1924 मध्ये महात्मा गांधी बेळगाव काँग्रेसचे अध्यक्ष झाले. काँग्रेसचं जे अध्यक्षपद लोकमान्य टिळकांना आयुष्यात कधीच मिळालं नाही. ते त्यांना मिळावं अशी माझी इच्छा होती आहे, हा मुद्दा वेगळा. मिळायला हवं होतं असं मला वाटतं, पण मिळालं नाही. तेच महात्मा गांधींना मात्र 1924 ला मिळालं. महात्मा गांधींनी एवढ्या निरक्षर देशाला आणि एवढ्या महाकाय देशाला जोडलं कसं असा प्रश्न अनेकांना पडतो. हा प्रश्न बीबीसीच्या एका पत्रकार मुलीनं महात्मा गांधींना विचारला. तेव्हा बीबीसी होतं, इंग्रजी बीबीसी होतं. भारतामध्ये बीबीसीचे पत्रकार होते, फक्त त्यांच्यावर छापे वगैरे पडत नव्हते. ती बीबीसीची पत्रकार मुलगी महात्मा गांधींकडे गेली आणि तिने गांधींना विचारलं. ती पत्रकार मुलगी महात्मा गांधींकडे आल्यानंतर गांधीजींनी तिला तू टिकली लावून हे वगैरे काही विचारलं नाही. असं इतिहासामध्ये काही असा पुरावा नाही. विचारलं की तुम्ही हा देश जोडला कसा? हा देश निरक्षर आहे, हे देशाची लोकसंख्या एवढी प्रचंड आहे. बरं तेव्हाचा देश भारत अधिक पाकिस्तान अधिक बांगलादेश, म्यानमार वगैरे एवढा मोठा देश तुम्ही जोडला कसा? तो गांधी असं म्हणाले, मी काही देश जोडला नाही, मला फक्त माझा आतला आवाज ऐकू येतो, मला लोकांचा आतला आवाज ऐकू येतो. आणि मला माहिती आहे की ही परंपरा एवढी मोठी आहे, त्या परंपरेचे आम्ही सगळे पायिक आहोत. जेव्हा लोकांना माझा आवाज ऐकू येतो आणि माझा आवाज लोकांना ऐकू येतो तेव्हा आपोआपच नातं तयार होतं. चळवळीच्या कार्यकर्त्यांचं सगळ्यात महत्वाचं काम काय असेल तर तुमचं आणि लोकांचं नातं तयार झालं असतं. अनेकदा काय होतं माहितीये, चळवळीचे कार्यकर्ते असे बोलत असतात, तुम्ही सगळे मूर्ख आहात आणि हे वत्सा, हे जगाचं सगळं ज्ञान मला झालेलं आहे, तू मूढ बालक आहेस. आणि हे मूढ बालका आता ऐक, माझा सगळा साक्षात्कार मी तुला सांगतो. असं तुम्ही ज्या क्षणी म्हणाल त्या क्षणी लोक तुमच्यापासून दूर गेले. साम्यवादी आणि समाजवादी चळवळी या प्रकारचं काम करू शकल्या नाही. त्याचं कारण काय माहितीये?
कॉम्रेड अजित अभ्यंकर नावाचे आमचे मित्र आहेत. त्यांना मी गमतीने म्हणत असतो की जे गंभीर आहे, तर मी गमतीने म्हणत असतो की अजित अभ्यंकर, तुम्ही कामगारांशी बोलता, पण ते आपल्या हिताचं हे कामगारांनाच कळत नाही, कारण तुम्ही काय बोलता तेच त्यांना कळत. एक लक्षात घ्या, हा सगळ्यात मोठा पेच मी तुम्हाला सांगतो. साधारणपणे ज्या चळवळी बहुजनवादी आहेत त्यांची मांडणी अभिजन आहे, आणि ज्या चळवळी अभिजनांच्या आहेत त्यांची मांडणी बहुजन आहे. त्यामुळे ते कामगार विरोधी असतात, शेतकरी विरोधी असतात, धर्मविरोधी असतात, देश विरोधी असतात, पण त्यांची मांडणी करण्याची पद्धत मात्र सर्वसामान्य माणसांना आकृष्ट करणारी असते. आणि त्यांना म्हणजे तुम्हाला माहिती, खेड्यातली बाईला तिला वाटतं हे तर देवाचं काम करतात, हे रामाचं काम करतात. अगं राम सत्यवशनी होता, हे राम नाही, फेकू राम आहे. राम सत्यवशनी होता, पण तरी हे रामाचं, आणि 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 जी माणसं खरं रामाचं काम करतायत, अशोक ढवळे रामाचं काम करतायत, अजित ढवळे रामाचं काम करतायत, पण ते रामाचं काम करतायत हे त्या भाषेत आपल्याला मांडता येत नाही. लोकांच्या भाषेत पण तुम्हाला मांडता आलं पाहिजे. अरे हा एवढा मोठा देश आहे, महाकाय देश आहे, या महाकाय देशाला एका सूत्रात गुंफणं सोपं नाही. आणि म्हणून गांधी समजला पाहिजे, आणि हे काम ज्याप्रमाणे गांधींनी केलं त्याचप्रमाणे माओनं पण तिकडे केलं. मी विद्यार्थी कम्युनिकेशनचा, आम्हाला गांधी आणि माओ यांचं कम्युनिकेशन अभ्यास झालाय की एवढा अफाट देश, निरक्षरता प्रचंड, माध्यमं कुठलीच नाहीत, तरी गांधींनी देश जोडला, तरी माओने देश जोडला. कसं काय जोडला? मला असं वाटतं की हे आपण समजून घेतलं पाहिजे की या प्रकारची मांडणी करत, या प्रकारे लोकांशी बोलत, लोकांच्या भाषेत बोलत आपल्याला पुढे गेलं पाहिजे. आणि आज हा कालखंड पुन्हा आलाय. तुम्हाला सांगावं लागेल, मला कोणीतरी म्हटलं पण ते रामाचं काम करतात. म्हटलं राम सत्यवशनी होत, म्हणजे हे सत्यवशनी नाहीत का? म्हटलं साधी गोष्ट, मी म्हटलं आता कुंडलला चाललोय फॉर एक्झाम्पल. मी शिकलो इथेच कोल्हापूरला, माझं BSc ॲग्री मी कोल्हापूरला केलं. याच परिसरामध्ये मी लहानाचा मोठा नाही पण तरुण झालो असं म्हणतोय. मला तरुण करणाऱ्या दोन गोष्टी, दोन गोष्टी. एक म्हणजे 1992 मध्ये जागतिकीकरण आलं. हॅलो, हे फार संवेदनशील प्रकरण. 1992 मध्ये जागतिकीकरण आलं, तेव्हा मी तरुण झालो. पण खरा तरुण झालो जेव्हा 1994 मध्ये रंगीला आला आणि उर्मिला मातोंडकर आली. या परिसरात मी बऱ्यापैकी होतो. अर्थात कृष्णे काठी कुंडल आता पूर्वीचे उरले नाही अशी अवस्था आहे. पण इथे मी जेव्हा होतो कोल्हापूरमध्ये, तेव्हा या परिसरामध्ये मी होतो. मी या परिसरात कुठेही आलो तर मला फोन येतात, संजय तू येतोय का, जरा भेटूया, मी तुझा क्लासमेट आहे. तर मला तो क्लासमेट आठवत पण नाही. मी आजच नाही, मला आठवड्यामध्ये असा एक दिवस जात नाही की मला कुठल्या क्लासमेटचा फोन येत नाही. एक तरी क्लासमेट फोन करतो की संजय आपण क्लासमेट आहोत. मला कळत ते मी साधा संपादक झालो तरी मला एवढे क्लासमेट फोन करतात. लोक पंतप्रधान झाले, त्यांना एक क्लासमेट कसा काय फोन करतात? माझा ड्रायव्हर आहे, तो आहे उस्मानाबादचा. जर आता धाराशिव वगैरे म्हणण्याची पद्धत आहे, तो उस्मानाबादचा आहे. तर काहीतरी आरक्षण होतं, काहीतरी झालं, महिला आरक्षण, OBC आरक्षण काहीतरी. त्याची बायको समाज कल्याण सभापती झाली, कुठे सभापती झाला. ती झाल्यानंतर मी काय सांगायचो, तिचा नवरा माझ्याकडे ड्रायव्हर आहे, माझ्याकडे काम करतो. म्हणजे कुणीतरी म्हटलं पाहिजे ना की यांनी मला चहा दिला, कुणीतरी म्हटलं पाहिजे की यांनी मला चहा दिला. कुणीच कसं काय म्हणत ते. तुम्ही नाशिकचे आहात, मी तुम्हाला सांगतो, मी लोकांना सांगितलं की माझ्या बाबासाहेबांना ज्या काळारामाचे दरवाजे ज्यांनी उघडून दिले नाहीत त्यांच्या हातामध्ये माझा राम दिला. झालं हे वाक्य ऐकलं की मी बोललो असतं. हे नाशिकचे. मी असं म्हटलं, मी सांगितलं लोकांना की माझ्या बाबासाहेबांना ज्या काळारामाचे दरवाजे तुम्ही उघडले नाहीत त्या लोकांच्या हातामध्ये माझा राम मी दिला. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला ही भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा काळाराम सत्याग्रह केला तेव्हा काळाराम मंदिराचे दरवाजे ज्या लोकांनी उघडले नाहीत तेच लोक आता रामावर मालकी सांगतात. हा त्याचा अर्थ आहे.
आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला ही मांडणी करावी लागेल, पण ती लोकांच्या भाषेत करावी लागेल. तुम्हाला गंमत सांगतो, मध्यंतरी मला एकाने सांगितलं, पण तुमचा रामाला विरोध काय? म्हटलं का विरोध कुठे? म्हटलं राम माझाच आहे, तू सांगतो तुझा आहे. मग मला म्हणाल एक काम करा, म्हणजे रामावर भाषण करा. म्हटलं लगेच. मी उभा राहिलो. मी म्हटलं अरे लहानपणी तुळशी वृंदावनासमोर जेव्हा तुळशी समोर बसायचो तेव्हा आई शुभम करोती म्हणायची, ते ऐकतच मी लहानाचा मोठा झालो. त्याच्यानंतर गीत रामायण आलं आणि गदिमांनी स्वयं श्री रामप्रभू ऐकती कुशलव रामायण गाती. कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे प्रभू रायांचे. पुत्र सांगती चरित्र पित्याचे परिते उभयानाचे माहिती कुशलव रामायण गाते. हे गीत रामायण ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालो. गावामध्ये रामायण लागायचं, तुम्हाला माहिती असेल गावामध्ये रामायण लागायचं. माझे वडील स्वतः रामायण वाचायचे, अर्थ सांगायचे, पारायण व्हायचं. त्या पारायणामध्ये वनवास जेव्हा राम निघाला वनवासाला, तो गावातली पोरं 14 दिवस वनवासाला जायची, बरोबर की नाही? आणि वनवासावरनं परत यायची, वनवासावरनं परत यायची. तेव्हा गावामध्ये जल्लोष असायचा, हा राम आमचाही. जेव्हा लक्ष्मणाला शक्ती लागायची तेव्हा गावामध्ये मोठा माहोल असायचा की लक्ष्मणाला शक्ती लागली. तो शक्तीचा कार्यक्रम गावामध्ये साजरा व्हायचा. हे सगळे सांगत गेलो, पण म्हटलं हे लेख लक्षात घ्या. राम अगदी समर्थ रामदासांनी पण सांगितलं, कोमल वाचा दे रे राम, हे पण मी ऐकलं. विमल करणे दे रे राम, हे सगळं छान आहे, पण बेसिकली माझा राम सत्यवचनी आहे. माझा राम वडिलांच्या वचनासाठी स्वतः वनवासाला जाणार आहे. माझा राम लोककल्याणकारी राजा आहे. मी तुम्हाला सांगतो यासाठी, तुम्हाला लोकांच्या भाषेमध्ये बोलावं लागेल, लोकांच्या भाषेमध्ये मांडावं लागेल. कदाचित तुम्हाला ते पटेलच असं नाही, महात्मा गांधींना ते पटलं होतच असं नाही, पण त्यांना हे माहिती होतं की मला लोकांच्या भाषेमध्ये माझी मांडणी करावी लागेल. अदरवाईज सर्वसामान्य माणसं आणि तुम्ही यांच्यामध्ये प्रचंड अंतर तयार होतं आणि मग हळूहळू त्याचा गैरफायदा नको ते लोक घेत असतात. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, आणि ही मांडणी प्रामुख्याने करावी कोणाशी लागेल, कोणासाठी लागेल? सर्वसामान्य माणसांसाठी आणि तरुण मुलामुलींसाठी आणि प्रामुख्याने महिलांसाठी. आपल्या चळवळीमधल्या महिलांचं प्रमाण सुद्धा वाढवलं पाहिजे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा देश सर्वसामान्य माणसांचा आहे, हे पुन्हा पुन्हा अधोरेखित केलं पाहिजे. एक तुम्हाला गंमत सांगतो, माझ्या पुस्तकात पण हा प्रसंग आहे, माधुरीनं तो वाचला असेल. बराक ओबामा जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष होते तेव्हा आपल्याकडे डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे पंतप्रधान होते. बराक ओबामा आणि मनमोहन सिंग यांचं खूप प्रेम होतं, खूप मैत्री होती. दोघे स्कॉलर, त्यामुळे दोघांची मैत्री होती. बराक ओबामा भारतामध्ये आले आणि मनमोहन सिंगांना भेटले. दोघे स्कॉलर असल्यामुळे त्यांचं प्रेम खूप, दोघांकडे डिग्र्या आणि खऱ्याखुऱ्या. मी किती सहज बोलतो. दोघांची भेट झाली, पण तेव्हा मिठ्या वगैरे मारण्यापेक्षा लोक पुस्तकं द्यायचे एकमेकांना. मनमोहन सिंगांनी बराक ओबामांनी मनमोहन सिंगांना एक पुस्तक प्रेझेंट केलं. आता BY पाटलांनी मला विचारलं की पुस्तक का प्रेझेंट केलं, तर तेव्हाचे पंतप्रधान पुस्तकं वाचायचे. ते पुस्तक प्रेझेंट, त्या पुस्तकावर बराक ओबामांनी एक वाक्य लिहिलं. ते वाक्य असं होतं, फ्रॉम द ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू द लार्जेस्ट डेमोक्रेसी. जगातल्या सगळ्यात प्राचीन लोकशाहीकडून जगातल्या सगळ्यात महाकाय लोकशाहीला सप्रेम भेट. तर वा पुढे हे दोघे होते, या दोघांच्या मध्ये एक कॉम्रेड होता, सीताराम येचुरी. आणि कॉम्रेडचं काय असतं, करणार काही नाहीत पण लक्ष सगळीकडे असतं. पटलं कॉम्रेडला बघा. कॉम्रेड येचुरीने ते वाक्य बघितलं आणि कॉम्रेड येचुरी म्हटले, तुम्ही असं लिहिलंय की जगातल्या सगळ्यात जुन्या लोकशाहीकडून जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीला सप्रेम भेट. तुम्हाला मी सांगू इच्छितो, तुम्ही जगातली जुनी लोकशाही पण नाही आहात आणि तुम्ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही पण नाही आहात. तर बराक ओबामा म्हणाले, 1776 मध्ये आम्ही स्वतंत्र झालो, आमची लोकशाही ही जुनी आहे, तुमची नंतरची आहे. तेव्हा सीताराम येचुरी जे म्हटले ते फार महत्वाचं आहे. कॉम्रेड सीताराम येचुरी असं म्हणाले, आणि हे कॉम्रेडच म्हणू शकतो हे पण तुम्हाला सांगतो. कॉम्रेड सीताराम येचुरी असं म्हणाले, 1776 मध्ये तुम्ही स्वतंत्र झालात हे खरं आहे, पण 1965 पर्यंत तुमच्या देशामध्ये प्रत्येकाला मताचा अधिकार नव्हता. जेव्हा मताच्या अधिकारासाठी कृष्णवर्णी यांनी आंदोलन केलं तेव्हा त्यांना जिवंत जाळलं गेलं.
इंग्लंडमध्ये 1928 पर्यंत महिलांना मताचा अधिकार नव्हता. महिलांवर रणगाडे चालवले गेले जेव्हा मताचा अधिकार मागितला तेव्हा. आणि चित्रा येचुरी म्हणाले तुमच्या देशामध्ये 1965 पर्यंत प्रत्येकाला मताचा अधिकार नव्हता, माझ्या देशात मात्र पहिल्या दिवसापासून प्रत्येकाला मताचा. तुम्ही कल्पना करा 1901 ची गोष्ट आहे. 1901 मध्ये तेव्हाचे अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट यांनी एक कृष्णवर्णीय विचारवंत बुकर टी वॉशिंग्टन याला फक्त रात्री व्हाईट हाऊस मध्ये जेवायला बोलावलं, डिनरला बोलावलं म्हणून गोऱ्यांनी व्हाईट हाऊस धुवून काढलं. गोऱ्या व्हाईट हाऊस कशाला? व्हाईट हाऊस मध्ये ब्लॅक कसं काय असतो? ब्लॅक जेवायला म्हणून धुवून काढलं. ही गोष्ट 1901 ची आहे. 1901 हे तेच वर्ष आहे ज्या वर्षी माझ्या राजर्षी शाहू महाराजांनी 50% आरक्षण जाहीर केलं. आपण किती पुढे आहोत लक्षात घ्या आणि कुठल्या स्तरावर आपण आहोत. राजर्षी शाहूंचा मी उल्लेख केला आणि हे मुद्दाम आत्ता उल्लेख करणं आवश्यक यासाठी आहे कारण अनेकदा अलीकडच्या कालावधीमध्ये हे सगळे महापुरुष एका जातींमध्ये आपण बंदिस्त करून टाकलेले आहेत. साम्यवाद्यांच्या जाती आकरणाबद्दल पण बरीच चर्चा झाली, त्याबद्दल मी आता बोलत नाही. पण आपल्याला सर्वसामान्य माणसांमध्ये काम करताना ते आकलन लक्षात घ्यावं लागेल. जातीचं वास्तव मान्य करावं लागेल, पण जातीचं वास्तव मान्य करताना जाती अंतासाठी आपल्याला पुढे जावं लागेल, जातीच्या पलीकडे जावं. मध्यंतरी मला महात्मा फुले समता परिषदेचा पुरस्कार मिळाला. महात्मा फुले समता पुरस्कार, ती पगडी वगैरे. छगन भुजबळांच्या हस्ते एवढीच अडचण होती. परत हात लावला नाही ना मी. छगन भुजबळांच्या हस्ते एवढीच अडचण होती, पण मी त्यांना सांगितलं की मला काही फरक पडत नाही, फक्त मला हवं ते मी बोललो. तर तो पुरस्कार जेव्हा मला जाहीर झाला, तो पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मला सगळ्यांचे फोन आले, बऱ्याच जणांचे फोन आले. त्या सगळ्या फोनमध्ये 2 वाक्य कॉमन होते. पहिलं वाक्य होतं, संजय आवटे तुमचं अभिनंदन, तुम्हाला एवढा मोठा पुरस्कार, तो पुरस्कार खूप मानाचा आहे. यापूर्वी तो पुरस्कार खूप मोठ्या लोकांना मिळालेला आहे, बाबा राव, शरद पवार वगैरे अशा अनेक मोठ्या लोकांना मिळाला. तर संजय आवटे तुम्हाला हा पुरस्कार मिळाला, तुमचं अभिनंदन. हे पहिलं वाक्य कॉमन. दुसरं वाक्य, तुमची जात कुठली? एकानंतर मला डायरेक्ट फोन केला, आवटे साहेब माहित नाही तुम्ही माळी आहात. म्हटलं कोणी सांगितलं माळी म्हणून? महात्मा फुले पुरस्कार म्हणजे महात्मा फुले पुरस्काराचा माळ्याशी काय संबंध? ज्या माणसानं आयुष्यभर जाती अंतासाठी काम केलं त्याच्या नावाचा पुरस्कार जर मिळाला तर तुम्ही त्या जातीचे ठरता, हे किती भयंकर गोष्ट आहे. महात्मा फुल्यांवर आचार्य प्र के अत्र्यांनी सिनेमा केला, तुम्हाला माहित आहे? त्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. खूप चांगला सिनेमा, तुम्ही कधी शक्य असेल तर तो सिनेमा बघा. आचार्य प्र के अत्र्यांनी महात्मा फुल्यांवर अप्रतिम सिनेमा केलेला, त्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. राष्ट्रपती पुरस्कार मिळाला पण सिनेमा काही चालला नाही. पण राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्यानंतर पुण्यामध्ये जाहीर सत्कार केला आचार्य प्र के अत्र्यांचा. आणि आचार्य प्र के अत्र्यांनी भाषण केलं सत्काराला उत्तर देताना. आता आचार्य प्र के अत्रेच ते. आचार्य प्र के अत्रे म्हटले, काय तुम्ही सत्कार केलाय, फार चांगली गोष्ट आहे मित्रांनो, पण मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याचं कौतुक आहे, पण मी तोट्यामध्ये आहे, कर्जामध्ये बुडालेलो आहे. काळजी करू नका, तुम्हाला पैसे मागणार नाही, पण सिनेमा काय चालला नाही. याचं कारण म्हणे असं की सिनेमा माळ्यावर काढला म्हणून ब्राह्मणांनी बघितला नाही, आणि सिनेमा ब्राह्मणांनी काढला म्हणून माळ्यांनी बघितला नाही. त्यामुळे सिनेमा चाललाच नाही. मुद्दा असा आहे की आपल्याला अद्यापही त्या सगळ्या याच्यामध्ये जातींमध्ये अडकवून टाकण्याची सवय लागलेली आहे. मी हे नेहमी सांगत असतो, जेव्हा आपण फुले शाहू आंबेडकर म्हणतो, जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगतो, तेव्हा मी नेहमी सांगत असतो की छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं, तुम्हाला मुद्दाम सांगतो कारण तुम्ही गावागावात काम करता, गावांमध्ये तुम्हाला हे व्यवस्थितपणे त्याला तोंड द्यावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की मराठ्यांचे. अरे छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे असतील तर छत्रपती शिवरायांची समाधी शोधली कोणी पहिली? महात्मा फुले. छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा प्रेरणास्रोत आहे हे सांगितलं कोणी पहिल्यांदा? महात्मा फुल्यांनी. रायगडावरची पहिली समाधी शोधून काढली कोणी? महात्मा फुल्यांनी. महात्मा फुल्यांनी हे केलं हे आपल्याला सांगता आलं पाहिजे, कारण महात्मा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना कुठली जात नसते हे सांगितलं गेलं पाहिजे. आणि ज्या पुढचा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडला 14 तळ्याचा सत्याग्रह केला. बाबासाहेब आंबेडकरांनी
संजय, तुम्हाला माहिती आहे महाडला 14 तळ्याचा सत्याग्रह केला. त्या सत्याग्रहातली मुख्य घोषणा कुठली होती माहिती आहे? जय शिवाजी जय भवानी. आणि एवढंच नाही, त्या सत्याग्रहामध्ये बाबासाहेबांचं भाषण आहे जे बहिष्कृत भारतमध्ये उपलब्ध आहे. आपले सगळे लोक शहाणे असल्यामुळे सगळे लिखित मिळतं. काही संघटनांचं कसं असतं, आपलं तोंडी चाललेलं असतं, तसं आपल्याकडे लिखित आहे. त्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की मी हा सत्याग्रह कुठेही केला असता, पण मी हा सत्याग्रह इथंच केला कारण ही रयतेच्या राजाची भूमी आहे. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा सत्याग्रह करायचं ठरवलं तेव्हा बाबासाहेबांना खूप त्रास झाला. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली गेली. सगळ्यांनी, ब्राह्मणांनी मारहाण केली, कुणब्यांनी मारहाण केली, मराठ्यांनी मारहाण केली, गुरुबांनी मारहाण केली. कोणी जागा दिली नाही. तेव्हा जागा दिली कोणी? फत्ते खान नावाच्या मुस्लिम. त्या फत्ते खाना लोकांनी त्रास दिला. म्हणे तू वेळेस का, तू कशी काय जागा दिली? गावकऱ्यांनी त्याला त्रास दिला. म्हणे माझी जबान दी, म्हणे मी आता जी अजिबात मी हे करणार नाही, जागा दिली. हा प्रसंग पिंपरी चिंचवडच्या एका जाहीर सभेमध्ये मी सांगत होतो आणि माझं ते भाषण प्रचंड व्हायरल झालं. आणि मला एका दिवशी फोन आला, म्हणे सर मी महाडमधून बोलतोय, तुमचं भाषण आहे. मला फार भरून आला. म्हटलं का? तुम्ही ज्या फत्तेखानांचा उल्लेख केला ना त्यांचे मी नातू बोलतोय. अरे हा देश आहे आपला, आणि तुम्ही कारण नसताना त्यांना जातीमध्ये बांधून टाकता. फुले शाहू आंबेडकरांची जात कुठली, शिवरायांची जात कुठली? मी नेहमी सांगतो शिवबा, ज्योतिबा, बाबा, याच्यामध्ये एक जैव नातं आहे. आणि म्हणून आमचा शाहीर काय म्हणतो? दोनच राजे इथे गाजले त्या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. हे नातं तुम्हाला कळायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की जेव्हा आपण असं म्हणतो की भारताची कल्पना काय आहे, आयडिया ऑफ इंडिया काय आहे, तेव्हा आपल्याला जातीच्या, धर्माच्या, भाषेच्या पलीकडे जाता आलं पाहिजे आणि हे मानता आलं पाहिजे. मध्यंतरी मला कोणीतरी म्हटलं की एका कॉलेजच्या गॅदरिंगला पाहुणा म्हणून, शाळेच्या गॅदरिंगला, तर मी नॉर्मली कधी जात नाही, पण त्या दिवशी गेलो होतो. म्हटलं ओळखीचे होते, गेलो तर ते भारत माता होती त्यांच्या त्या कानामध्ये. भारत साडी वगैरे नेसून भारत माता, पांढरी शुभ्र साडी, गोरी पान, केस मोकळे सोडलेले. तर मी माझ्या भाषणामध्ये असं म्हटलं की माझी भारत माता ही गोरी पानच असली पाहिजे अशी काही गरज नाही. माझी भारत माता काळी पण असू शकते. माझ्या भारत मातेचे केस असे मोकळे असले पाहिजे अशी काही गरज नाही. ते केस अगदी कुरळे पण असू शकतात. आणि माझ्या भारत मातेला साडीच नेसली पाहिजे अशी पण गरज नाही. माझी भारत माता बुरख्यात पण येऊ शकते. हे जे भारताचं वैविध्य आहे, हे जी डायव्हर्सिटी आहे, हे जे वेगळेपण आहे ना, हे जेव्हा पंडित नेहरू असेच भाषणाला उभे राहिले आणि पंडित नेहरूंची लोकप्रियता अफाट होती, अफाट, अमाप. पंडित नेहरू वॉज डार्लिंग ऑफ इंडिया. पंडित नेहरू उभे राहिले भाषणाला आणि लोकांनी भारत माता की, तेव्हा होतच हे प्रकरण, भारत माता की असं जोरदार सुरू केलं. नेहरूंना याची काय भीती वाटायची? हा राष्ट्रवाद उन्मादी राष्ट्रवादाचं रूप धारण करेल अशी भीती नेहरूंना तेव्हापासून होती. नेहरूंनी जे आजोबा, जे जो तात्या कोणीतरी सारखं त्याचं सुरू होतं भारत माता की, भारत, नेहरूंनी त्याला उभं केलं. म्हणजे ते भारत माता की जय मी पण म्हणतो, पण भारत माता काय भानगड आहे? आता असं विचारलं की पंचायत होते. तो म्हटलं भारत माता म्हणजे समुद्र, झाडी, डोंगर. नेहरू म्हणाले झाडी, डोंगर वगैरे म्हणजे भारत माता आहेच, पण भारत माता म्हणजे या देशातले 40 कोटी लोक आहेत. आणि पुढे नेहरू असं म्हणाले या 40 कोटी लोकांची भारत माता एकच असली पाहिजे अशी अपेक्षा करायचं कारण नाही. इथे 40 कोटी लोकांचे 40 कोटी भारत असतील, ते सगळे भारत मला तेवढेच प्रिय आहेत. एक लक्षात घ्या. म्हणजे मी मुद्दाम काय म्हणतोय, वन नेशन, वन लीडर, वन पार्टी, वन लँग्वेज वगैरे, याच्यापेक्षा डायव्हर्सिटी, वेगवेगळे भारत, माझं भारत वेगळं आहे, याचा भारत वेगळं आहे, त्याचा भारत वेगळं आहे, ही कल्पना आणि प्रत्येक भारताच्या कल्पनेचा सन्मान ही किती महत्वाची गोष्ट आहे. मला असं वाटतं की हा सन्मान असणं हे फार महत्वाचं. त्यामुळे हा भारत समजला पाहिजे, भारताचं वेगळेपण समजलं पाहिजे. गांधी, नेहरू, आंबेडकर सांगताना हा भारत काय आहे हे मांडता आलं पाहिजे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते सर्वसामान्य माणसांपर्यंत मांडता आलं पाहिजे, तुमच्या उद्याच्या पिढ्यांपर्यंत मांडता आलं पाहिजे. त्यांचा डाव काय माहितीये? अलीकडे मी कॉलेजेसमध्ये भाषणाला जातो, माझ्या लक्षात येतं कॉलेजमधल्या मुलामुलींना याच्यामध्ये काहीच रस उरलेला नाही. त्यांना रस उरू नये असा प्रयत्न आहे. तुमचं सगळ्यात महत्वाचं काम काय असेल, तुमच्या मुलांना, तुमच्या पुढच्या पिढ्यांपर्यंत हा भारत पोहोचवला पाहिजे. मला खरं सांगू का, अत्यंत कळकळीने सांगतो, म्हणजे मला काही भाषणांचं काही कौतुक नाही, मी कळकळीने सांगतो. जेवढं मी भारताचं कौतुक करतोय ना, जर तुम्ही आता रोखलं नाही आणि मी आता रोखलं नाही तर याच भारताचे तुकडे पण होऊ शकतात.
याचं कारण असं आहे की हे सगळे धर्म, सगळ्या भाषा, सगळे पंथ भारतामध्ये एकत्रित आहेतच, पण जर प्रत्येक धर्माच्या आणि प्रत्येक भाषेच्या आणि प्रत्येक पंथाची जर अस्मिता तयार करायचा प्रयत्न झाला तर उद्या तुकडे पडणंही कठीण नाही. आणि आपल्याकडे तुम्हाला माहिती जातीय अस्मिता कशी असते, भाषिक अस्मिता कशी असते. आमच्या पुण्यात तर विचार विश्वभरजींना, पुण्यात तर आमच्या देशस्थ विरुद्ध कोकणस्थ अशी अस्मिता आहे. देशस्थ मित्र आमचा तो मोठा कोकणस्थ मित्र आला की गणपती आम्ही 10 दिवस बसवतो, तुम्ही 1.5 दिवस का बसवता? तो कोकणस्थ म्हटला ती बुद्धीची देवता आहे, आम्हाला 1.5 दिवस पुरतो. अशा जर सगळ्या अस्मिता टोकदार झाल्या तर काही होऊ शकतं. अजित रानडेंचा मागाशी मी उल्लेख केला, तेच अजित रानडे पुढे असं म्हणाले, त्या मागाच्या त्या विधानानंतर, त्या घटनेनंतर पुढे असं म्हणाले, तुम्हाला खरं सांगू का म्हणे, आपण लोक उद्याच्या पिढ्यांचं पाकिट चोरलेलं आहे, उद्याच्या पिढ्यांचं पाकिट चोरलेलं आहे, त्यांचं भविष्य चोरलेलं आहे. कारण जो भारत आपण त्यांना देणं अपेक्षित आहे तो भारत आपण देतच नाही आहोत. उद्या तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीसाठी घर घ्याल, जमीन घ्याल, बंगला घ्याल, गाडी घ्याल, अरे पण त्या गावामध्ये, त्या शहरामध्ये जातीय धार्मिक सलोखाच नसेल तर त्या शहराचं काय होणार? आमच्या पुण्यामध्ये लोक एवढे येत आहेत, जातीय धार्मिक सलोखा सोडून द्या. मी नेहमी सांगतो की इंद्रायणी पाहुणा मुळा कुठे संपल्या, विश्वभरची पर्यावरणावर काम करतात. पण तुकारामाची गाथा तेव्हा इंद्रायणीमध्ये बुडवली पण ती बुडली नाही, पण आता टाकली तर अजिबातच बुडणार नाही. आता ती मळकट होऊन बाहेर. मला कळत नाही की उद्याच्या पिढ्यांसाठी आपण करतोय काय. एक मला सांगा, उद्याच्या पिढ्यांच्या हातामध्ये तुम्हाला कुठला देश द्यायचा? असा देश द्यायचा जिथे जातीय दंगली होतात, जिथे धार्मिक उन्माद आहे? असा देश द्यायचा जिथे साक्षी मलिक सारख्या पोरीला? असा देश द्यायचा तुम्हाला? जिथे बिल्किस बानोचं हे होतं असा देश द्यायचा? जिथे लोक वेड्यासारखे धर्म आणि जातीच्या अनुषंगाने हिंसक वागतात असा देश द्यायचा? जिथे पर्यावरणाची पूर्णपणे हानी झालेली असा देश द्यायचा? जिथे नद्या संपलेल्या आहेत असा देश द्यायचा? जर तुमचं तुमच्या उद्याच्या पिढ्यांवर प्रेम असेल तर तुम्हाला आज काम करावं लागेल. तुम्ही कल्पना करा, विश्वभरजी आमचे परवा त्यांना बोलू द्यायचं नाही. हा काय प्रकार? जर्मनीतली गोष्ट मला आठवली की एका कवीने हिटलरच्या विरोधामध्ये कविता लिहिली म्हणून त्याला अटक झाली. तर 8 वर्षांची मुलगी म्हणाली, आई ग आपल्या बाबांना अटक का झाली? तर अरे बाबांनी हिटलरच्या विरोधामध्ये कविता लिहिली. ती लहान मुलगी ती म्हटली, मग बाबांनी हिटलरच्या विरोधामध्ये कविता लिहिली, मग हिटलरने पण बाबाच्या विरोधामध्ये कविता लिहिली. आई म्हणाली, हिटलर एवढा शहाणा असता तर तो असा कशाला वागला असता? तर हिटलर असेच असतात, आपण कसे असणार आहोत हा आपला प्रश्न. आणि सगळ्यात एक शेवटचा प्रसंग, आता बराच वेळ झाला मला पण जायचंय, पण तुम्हाला एक सांगतो, एक तुम्हाला मुद्दा मी सांगतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्यासाठी, तुम्ही कार्यकर्ते आहात म्हणून तुम्हाला फार सांगणं आवश्यक. मी जर्मनीमध्ये गेलो होतो, तर मी पण बरेच फिरतो वाटतो ना, ती मी करू शकतो, म्हणजे तेवढे देश गाठू शकतो. झालं, मी जर्मनीला गेलो आणि जर्मनीला गेल्यानंतर आमचे कॉन्फरन्स होती, ती कॉन्फरन्स झाली. आणि कॉन्फरन्स झाल्यानंतर एका मैत्रिणीने आम्हाला बोलावलं, जेवायला बोलवलं. गेलो. जर्मनीमध्ये काय वैशिष्ट्य बघा, लोकांना आपल्या रूट्स विषयी फार औत्सुक्य असतं. म्हणजे आपण कुठून आलो, आपलं मूळ गाव कुठलं, मग आपले सगळे लोक इथे कसे काय आले, असं सगळं. ते तो जो 7 पाटील वृत्तांत आहे रंगनाथ पठारांचा, तसं ते आपल्याच मुलांचा शोध, आपले खापर पणजोबा काय करत होते. आपल्याकडे कसं असतं, आपल्याला मॅक्सिमम आजोबा माहिती असतो, त्याच्यानंतर डायरेक्ट राम मंदिर माहिती असतं. खापर पणजोबा कुठे जन्मले माहिती नाही, राम कुठे जन्मला मात्र माहिती असते. त्यामुळे त्यांच्याकडे ते, तर मी गेलो, सगळं भिंतीवर पूर्ण 10-12 लोक लावले, स्त्री पुरुष, आजी आजोबा पणजोबा, खापर पणजोबा, खापर पणजोबा. त्याच्या पुढचं काय म्हणतात मला माहितच नाही. म्हणजे अशा एवढ्या पिढ्या लावलेल्या, एवढ्या पिढ्या लावलेल्या. एक मात्र एक मध्येच फक्त पणजोबा नव्हते. मला काय वाटतं की पणजोबा मिसिंग आहेत, म्हणजे ते फोटो मिळाला नसेल किंवा काय. पण मी म्हटलं पुढचे 10 आहे तरी हा कसं काय बाबा नाही, म्हणजे हा पणजोबा कसं काय नाही, ते मी विचारलं. तिने उत्तर दिलं नाही.
मग आम्हाला खनपटीला बसायची सवय असते ना की नाही पण ते आहेच म्हणजे असं नाही पण तुम्ही कसे काय काँग्रेस सोडले असं म्हणजे आता सांगतो ना नाही मला सोडायची नाही पण कसे काय सोडले अरे बाबा आताशी कुठे मला घेतलंय मला कधी सोडायचे होते पण ते असं आम्ही आपल्या खनपटीला लागतो आम्ही खनपटीला आपण नाही पण ते तसं फोटो कसं काय नाही ती म्हटली अजिबात विचारू नकोस अजिबात विचारू नकोस ही वॉज विथ हिटलर तो हिटलर सोबत होता त्याचा फोटो मी लावला मी तुम्हाला हे सांगतो उद्या तुम्ही घर बांधाल बंगले बांधाल पण जर असंच काही वेगळे वागाल ना तुमच्या घरामध्ये तुमच्या भिंतीवर तुमचा फोटो असणार तुमची पुढची पिढी म्हणेल हे हिटलर सोबत होते आपण हिटलर सोबत राहायचं की हिटलरला विरोध करायचा हा चॉईस आपला आहे आणि हा करायचा असेल तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या सगळ्या सर्वसामान्य माणसांना सोबत घ्यावं लागेल सगळ्या टीमला नव्या पिढीला सोबत घ्यावं लागेल त्यांना सांगावं लागेल हा भारत काय हा देश काय जातीच्या धर्माच्या पलीकडे एक गंमत मी नेहमी सांगत असतो ती गंमत सांगतो समारोप करताना एके दिवशी मला व्हॉट्सअपवर एक मेसेज आला आणि तरुण पोरं आहेत व्हॉट्सअपवर एक मेसेज आला तो मेसेज होता माझ्या कॉलेजमधल्या जुन्या मैत्रिणीचा पण टोटोला पहिल्यांदा हसले बरं का त्यांच्या सावध राहा मैत्रीण म्हटलं की एकदम हसले खोट दया कुछ तो गडबड आहे तर ती आमची एकदम म्हणजे ड्रीम गर्ल हो कॉलेजमधली माधुरी एकदम ड्रीम गर्ल तिचा व्हॉट्सअपवर मेसेज आमच्याकडे काय होतं आपल्याला काय तुम्हाला माहिती नाही रे व्हॉट्सअप वगैरे काही नव्हतं आम्ही पत्र लिहायचो 10-10, 12-12 पानांची पत्र लिहायचो आणि माझा प्रॉब्लेम काय होता माझं अक्षर बरं होतं अक्षर बरं असल्यामुळे इतरांचे पण पत्र मिळेल म्हणजे संजू आमचं पत्र लिहून दे ना अरे पण तुमचं प्रेम मी कसं काय ते मंगेश पाडगावकर होतेच ना प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं हान दाबून लिही पत्र लिहायचं एवढी पत्र लिहिली त्यामुळे पत्रकार झालं बहुतेक भरपूर पत्र आणि पुन्हा तेव्हा कसं होतं की ते पत्र डायरेक्ट देता येत नसे माधुरी आपल्याला आपला काळ साधारण सारखा आहे कबूतर आगायचं कबूतर जा वगैरे पण एवढं करून ती जेव्हा भेटायची तुम्ही हसू नका आमचे फार वाईट दिवस काढले पण एवढं करून ती जेव्हा भेटायची तेव्हा चेहरा असा असायचा की काही घडलंच नाही अशी ती ड्रीम गर्ल तिचा मला व्हॉट्सअपवर मेसेज संजय कसा आहेस ती काय असं म्हणते का मेसेज मध्ये ती म्हटली संजय कसा आहेस पण मी वाचलं असं संजय कसा आहेस आमचे पु ल देशपांडे म्हणतात की एखादी गोष्ट बघितल्यानंतर तुमच्या अंतकरणामध्ये ज्या तारा झंकारतात त्या वेगळ्या असतात त्या तारा झंकारल्या माझ्या अंतकरणात मी म्हटलं छान छान मस्त तुला कशी आठवण आली माझी मग मला म्हटली नाही संजय तुझी जात कुठली म्हटलं का बाई जात का म्हटलं नाही मला तू कॉलेजमध्ये असताना भाषण करायचा वक्तृत्व स्पर्धेमध्ये पहिला नंबर तुझा यायचा आपल्या कॉलेजच्या मॅगझिनचा तू संपादक होतास तर मला असं वाटायचं की तू ब्राह्मण असशील म्हटलं मग आता का वाटत नाही मी ब्राह्मण आहे तर म्हणजे तुझा डीपी डीपी फार भयंकर असतो आता कॉम्रेड मारुती मला मध्यंतरी मुंबईत एक बाई भेटल्या ते म्हणजे आवडते सर आपण ओळखलं का मला आपण फेसबुकवर फ्रेंड आहोत मी म्हटलं प्रत्यक्ष भेटल्यावर ओळखू यार असा डीपी ठेवत चला त्या डीपीचा आणि प्रत्यक्ष दिसण्याचा काही संबंधच नसतो मी नेहमी सांगतो की आपण तेवढे सुंदर नसतो जेवढे डीपीवर असतो आणि तेवढे वाईट पण नसतो जेवढे आधार कार्डावर असतो त्याच्यामध्ये कुठेतरी असतो तर माझा डीपी डीपी काय तर डीपी असा होता मागे असं लिहिलेलं होतं असं जसं बॅनर आहे अखिल भारतीय किसान सभा महाराष्ट्र राज्य तसं बॅनर होतं महात्मा फुले जयंती निमित्त संजय आवटे यांचे व्याख्यान आणि गळ्यामध्ये जय भीमचा स्कार्फ आणि माझं भाषण असं तो फोटो आहे म्हणजे तो फोटो बघून माझ्या लक्षात आलं की तू काय ब्राह्मण नाहीस म्हटलं का महात्मा फुलांबद्दल बोलतो म्हणजे मी ब्राह्मण नाही म्हणजे मला जातच नाही सोडून दे तुझी जात कुठली मी ब्राह्मण आहे म्हणजे तू जर ब्राह्मण असशील तुला मी एक सांगतो म्हणजे तू जर ब्राह्मण असशील
तर तुझ्या डीपीवर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेच असले पाहिजेत. काय संबंध? महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी प्रामुख्याने ओबीसींकरता काम केलं, दलितांकरता काम केलं. मी ब्राह्मण आहे, माझा काय संबंध आहे? मी तिला म्हटलं तुला महात्मा फुल्यांबद्दल काय माहिती, सावित्रीबाई फुल्यांबद्दल काय माहिती? म्हणजे फार काही माहिती नाहीये, मी काय फार वाचलं नाही. म्हणजे जेवढी माहिती तेवढी सांग. म्हणजे मला 4 गोष्टी माहिती. म्हटलं सांग. पहिली गोष्ट म्हणजे ती म्हटली, पहिली गोष्ट म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. म्हटलं अगदी बरोबर. तुला हे माहिती नाही की त्या पहिल्या शाळेसाठी तात्याराव भिडे नावाच्या मित्राने त्यांना मदत केली. आता भिडे म्हटलं की भीती वाटते. आणि सांगली जिल्ह्यात तर फारच भीती वाटते. एवढं होऊन आपण भिडेपोटी काही बोलत नाही, ही अडचण आहे. म्हणजे भिडेने मदत केली, बरोबर आहे. सावित्रीबाई फुलेंनी मुलींना शिकवावं यासाठी सावित्रीबाई फुलेंना कोण शिकवणार असा मुद्दा पुढे आला. तर महात्मा फुलेंनी शिकवलंच, पण वाळवेकर, परांजपे, गोवंडे हे ब्राह्मण शिक्षक पुढे म्हटली. बरं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या पहिल्या शाळेमध्ये, मुलींच्या पहिल्या शाळेमध्ये सगळ्या मुली त्या ब्राह्मण होत्या. नंतर महात्मा फुलेंनी अस्पृश्य मुलांसाठी 1852 मध्ये दुसरी शाळा काढली. एक लक्षात घ्या, अस्पृश्य मुलं शिकत नव्हती तर मुली कधी शिकणार? त्यामुळे ब्राह्मण मुली, सगळ्या मुली ब्राह्मण मुलीच होत्या ना, कारण त्या किमान ब्राह्मण मुलं शिकलेली होती. अस्पृश्यांकडे शिकणंच नव्हतं, ते शिकणारा पहिला मुलगाच येईल ना, मुली कशी? त्यामुळे सगळ्या मुली पहिल्या बॅच मधल्या हे ब्राह्मण होत्या. म्हटलं बरं, पटलं? म्हणे हो. दुसरं तुला काय माहिती? म्हटलं तर म्हटली मी असं ऐकलंय की महात्मा फुल्यांनी केशवपनाच्या विरोधामध्ये न्हाव्यांचा संप केला. म्हटलं बरोबर आहे. आता मला सांग की पतिनिधनानंतर केशवपन करण्याची प्रथा होती. केशवपनाची प्रथा कुठल्या जातीमध्ये होती? कोळी, माळी, साळी, कुणबी, चांभार, महार, मांग याच्यात ती प्रथा नव्हती. ती प्रथा होती ब्राह्मणांमध्ये आणि प्रामुख्याने कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये. तुम्ही काकस्पर्श सिनेमा पाहिला असेल. मी म्हटलं ह्या कोकणस्थ ब्राह्मण महिलांचं केशवपन होऊ नये म्हणून महात्मा फुल्यांनी ओबीसी न्हाव्यांचा रोजगार बनवला. बरोबर? म्हणे हो. तिसरं तुला काय माहिती? म्हणे मला हे माहिती आहे की त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. ज्यांना शक्य आहे, तुम्ही कधी पाहिलं पण असेल, पण फुलेवाडा पाहिलाय का पुण्यामध्ये? फुलेवाड्यामध्ये तो आणखी ती खोली आहे बालहत्या प्रतिबंधक गृहाची. तर ती खोली त्यांनी हे केली आणि बाहेर पाटी लावली. तर तेव्हा काय व्हायचं, तेव्हा अनेक मुलींचं शोषण व्हायचं, प्रामुख्याने विधवांचं अनेकांचं शोषण व्हायचं, अत्याचार व्हायचे. त्यातनं त्या मुली गरोदर राहायच्या आणि गरोदर राहिल्या की लोक लज्जे खातर गर्भपात करायच्या अवैध पद्धतीनं, त्यात बाळ जायचं, स्वतः जायच्या किंवा आत्महत्या करायच्या, विहिरीत उडी मारायच्या, काही करायच्या. फुले दाम्पत्यानं असा फलक लावला की अशा ज्या मुली आहेत त्यांनी यावं, इथे प्रसूत व्हावं, इथे प्रसूत व्हावं, इथेच बाळ ठेवावं आणि निघून जावं. तुमची ओळख लपवली जाईल. ऐका, पण तरी शेवटी इतिहासाने ओळख ठेवली. मी तिला म्हटलं तुला हे माहिती आहे, तुला हे माहिती नाहीये की ज्या 36 महिला प्रसूत होऊन गेल्या 36च्या 36 ब्राह्मण होत्या. म्हणजे आणखी तुला काय माहितीये? म्हणजे मला हे माहितीये की त्यांनी एका विधवेचं मूल दत्तक घेतलं महात्मा फुल्यांनी. म्हटलं विधवेचं नाही, ब्राह्मण विधवेचं मूल दत्तक घेतलं. काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा, काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा, त्या ब्राह्मण विधवेवर सासऱ्याने बलात्कार केला. त्यातून जो बाळ झालं ते डॉक्टर यशवंत ते दत्तक घेतलं. आता मला सांग, म्हटलं महात्मा फुले सावित्रीबाई फुले कोणाचे? ती म्हणजे नंतर बोलते. तिने फोन कट केला. 15 दिवसांनी तिचा मला परत हाय. तुम्हाला पण कळलं कसं होतं? परत हाय संजय असा मेसेज आला. तेव्हा तिच्या डीपीवर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले होते. त्यांच्याशी पुन्हा पुन्हा बोलत राहणं, संवाद करत राहणं हे आवश्यक आहे. आणि एक लक्षात घ्या, या मी जी गोष्ट सांगितली त्या गोष्टीचे 2 निष्कर्ष. पहिला निष्कर्ष असा की परिवर्तनवादी पद्धतीनं संवाद साधत गेला तर परिवर्तन होतं. हा पहिला निष्कर्ष. दुसरा निष्कर्ष असा की कॉलेजमधली मैत्रीण वयाच्या कुठल्याही टप्प्यावर पटू शकते. संवाद सगळ्यात महत्वाचा आहे. बोलत राहणं सगळ्यात महत्वाचं आहे. ते मला नेहमी असं वाटतं, गौतम बुद्ध असं म्हणाले की मी आयुष्यभर 2 गोष्टी केल्या, चालत राहिलो, बोलत राहिलो. त्यामुळे चालत राहायला पाहिजे, बोलत राहायला पाहिजे. मला पूर्णपणे खात्री आहे
की हा सर्वसामान्य माणूस खूप छान आहे. बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं, राज्यघटना शेवटी कायदे, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ असे अवयव देईल, पण त्या अवयवांमध्ये प्राण भरतील आम्ही भारताचे लोक. बाबासाहेब पुढे असे म्हणाले होते, एक काळ असा येईल की राजकीय नेते आपल्या भूमिका विसरतील. आता त्यांनाही आठवत नसेल आपली भूमिका कुठली आहे अशी आता अवस्था. आम्ही लहान असताना आम्हाला चोरांची ओळख नावाचं पुस्तक होतं. आता मी मग परवा एका शिक्षकाला विचारलं की म्हणजे असं पुस्तक आता का नाही, म्हणजे तर टीव्ही सुरू केलं की चोरांची ओळख होतेच म्हणे. बरं ते चोर पाकिट चोरत नाहीत, पार्टी चोरतात, डोळ्यांचे पक्ष चोरतात. माझ्या एका पुस्तकाचं नाव आहे बाप पळवणारी टोळी आलेली आहे. ते बापच गायब करतात. आमच्या उद्धव ठाकरेंना विचारा, सुप्रियाला विचारा, बापच गायब. मी माझ्या वडिलांचं वय वर्ष 84 वर्षी, ते खाली चालले नाही, मला भीती वाटते. आप्पा बाप पळवणार तर काय करा म्हणजे. पूर्वी आपल्याला पोरांची भीती वाटायची की बाबा आपण म्हणत घरी बाबा येईल जरा जाऊ नको. आता बापांची भीती वाटते, बापच गायब करतात. पण हे बाप गायब करण्याचा प्रकार केवळ आता नाही, हा जुना आहे. त्यांनी बुद्धाला गायब करायचा प्रयत्न केला, बुद्धाला गायब करायचा प्रयत्न केला, महात्मा गांधीला गायब करायचा प्रयत्न केला. गांधी आमचे, पण त्यांना काय त्याची इच्छा असो किंवा नसो, गांधीशिवाय काही पर्याय पण नसतो. परदेशामध्ये गेलं की गांधीच्या देशातून आले असंच म्हणतात त्यांना. कुठेही आफ्रिकेत गेले की गांधींच्या ट्रेनमध्ये बसावं लागतं. आंबेडकर आमचे, जेव्हा बाबासाहेब आंबेडकर राज्यघटनेचं निर्माण करत होते तेव्हा ज्या लोकांनी बाबासाहेबांची जात काढली आणि असं म्हटलं की खरी खरी राज्यघटना मनुस्मृती आहे, खरा शिल्पकार राज्यघटनेचा हा महर्षी मनू आहे, हा कोण महर्षी आंबेडकर काढलाय. अशा प्रकारे ऑर्गनायझरच्या अग्रलेखांमध्ये तपशील आहे ते बाबासाहेब आमचे. त्यामुळे बाप पळवणं पण त्यांची चूक नाही, त्याच्याकडे कोणी नाहीच बिचारे काय करतात. भगतसिंग आमचा, अरे ते नास्तिक होता रे बिचारा तो, म्हणजे जरा पुष्ट पक्ष या. मी त्यांना काय म्हटलं, विश्वंभर एक डील करू, तुम्ही हवे तेवढे लोक तुमच्या पार्टीत घेऊन टाका. आता अशोक चव्हाण गेलेत ना, आणि ते रांगच आहे, मोठे रांग आहे, काही प्रॉब्लेम नाही, सगळे घेऊन जा. फक्त एक गट म्हटलं माझे मान्य करा, जिवंत लोक घ्या. आता काही प्रॉब्लेम आहे का, कुठल्या कोणालाही घ्या, म्हणजे तुम्हाला जो हवा तो घ्या, फक्त जिवंत लोक घ्या. ते भगतसिंग वर गेले ना बिचारे, त्यांना कुठे घेत बसतात. तर हे सगळं जे काही चाललेलं आहे ना, म्हणून मला असं वाटतं की हे सगळं सुरू असताना बाबासाहेब म्हणाले होते की हे राजकीय नेते भूमिका विसरते. एक काळ असा येईल उद्योजक आणि राजकीय नेते यांचा नेक्सस होईल. ती दृष्टी होते बाबासाहेब. उद्योजक आणि राजकीय नेते यांचा नेक्सस होईल. आज बघा तुम्ही काय अवस्था आहे. आज उद्योजकांना राजकारण हवंय का राजकारणाला उद्योजक हवेत हे कळू नये, एवढं कोण राज्य करतं हे कळू नये अशी अवस्था. पण बाबासाहेब म्हणाले तरीही माझी लोकशाही सुरक्षित राहील, कारण माझा भरवसा राजकीय नेत्यांवर नाहीच मुळी, माझा भरवसा उद्योजकांवर नाहीच मुळी. पुढे ते असं म्हणतात, माझा भरोसा विचारवंतांवर पण नाहीच मुळी, माझा भरोसा आहे इथल्या सर्वसामान्य माणसांवर. आणि बॉस एक लक्षात घ्या, शेवटी एवढं सांगतो, त्या तुमच्या माझ्या बापानं बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पंडित नेहरू, अरे पंडित नेहरू सारखा माणूस तुम्हाला 17 वर्ष पंतप्रधान म्हणून मिळणं, नशीब हा शब्द आपण मानत पण नाही, मी पण मानत नाही, पण माझ्याकडे दुसरा शब्द नाही. तुम्ही कल्पना करा, ज्या कालावधीमध्ये हा देश स्वतंत्र झाला, काय प्रश्न होते. फाळणी झालेली होती, दंगली उसळलेल्या होत्या, निरक्षरता, रोगराई, बेरोजगार, सगळे प्रश्न होते. पण तेव्हा माझे पंडित नेहरू नियतीशी करार करत होते. असा पंतप्रधान मिळणं, तिकडे दंगली उसळलेल्या असताना तुमचा माझा बाप नवाखालीमध्ये अनवाणी पायांनी जाऊन त्या दंगली भिजवत होता. लॉर्ड माउंटबॅटनचं पत्र आहे महात्मा गांधींना. लॉर्ड माउंटबॅटन म्हणतो, मिस्टर गांधी, दंगल पंजाबमध्ये पण उसळली आणि दंगल बंगालमध्ये पण उसळली. पंजाबमध्ये माझ्याकडे 55,000चं सैन्य आहे, पण दंगल आटोक्यातच येत नाही. आणि बंगालमध्ये माझ्याकडे फक्त 1 मॅन बाउंड्री फोर्स आहे, मोहनदास करमचंद गांधी, आणि दंगल भिजलेली आहे. असा राष्ट्रपिता तुम्हाला मिळणार. या देशाचं एक लक्षात घ्या, या देशाचा बाप मोहनदास करमचंद गांधी, या संविधानाचा बाप भीमराव रामजी आंबेडकर, आणि आधुनिक राष्ट्राचा बाप ज्या प्रकारे देश घडवला पंडित नेहरू.
आपल्याकडे प्रॉब्लेम काय माहिती मध्यमवर्गीयांचा, पोरगी IIT मध्ये शिकते पण IIT नेहरूंनी स्थापन केली हे माहिती नसतं. मला तर लोक इतके बोलतात ना, मला म्हणे ते पंडित तुम्हाला काय आवडतात, त्यांना तर एवढ्या मैत्रिणी होत्या. म्हटलं त्यामुळेच आवडतात. यांचा प्रॉब्लेम काय, राहुल गांधी यांना मिठी मारली यांना त्रास होतो, आता हे नको त्यांना मिठी मारतात तर आपण काय करायचं. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी लक्षात घेत आपल्याला पुढे जावं लागेल आणि पुढे जाताना आपल्या राष्ट्रवादाची कल्पना काय हे लक्षात घ्यावं लागेल. आणि हे करताना सर्वसामान्य माणसांच्या भाषेत बोलावं लागेल, सर्वसामान्य माणसांशी बोलावं लागेल, तरुणाईशी बोलावं लागेल. एक मुद्दा आणखी महत्वाचा सांगून ठेवतो, तो म्हणजे नव्या माध्यमांमध्ये आपल्याला बोलावं लागेल. तरुण पिढीशी बोलताना रील्स मध्ये पण बोलावं लागेल, इंस्टाग्रामवर बोलावं लागेल. हे भाषणं आणि व्याख्यानं आणि पुस्तकं. जवळ सर मध्यंतरी एक समाजवादी नेते होते बरं का, अजित म्हणून एक समाजवादी नेते होते, कसं माहिती नाही, मला अध्यक्ष ठेवलं केलं होतं कार्यक्रमाचं. ते नेते बोलले 1.5 तास काय, पुढे लोक झोपायला लागले. त्यांना चिठ्ठी पाठवली, पुढे लोक झोपलेले आहेत बरं का. ऐका, त्यांच्या हातामध्ये पेन होता, 4 लोक जागे आहेत. समाजवाद्यांचा आणि साम्यवादाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे इथून एवढा दम असतो, एवढं बोलत राहतात. तिथे अध्यक्ष भाषणामध्ये मी सांगितलं, त्या नेत्याचं 88 वर्ष, मी त्या भाषणात मी सांगितलं इथून पुढे एक सूत्र म्हटलं समाजवाद्यांना आणि साम्यवाद्यांना आणि परिवर्तनवाद्यांना, 100 वाजा तुमचं वय तेवढे मिनिटं बोलायचं. ज्याचा वय 30 आहे त्यांना 70 मिनिटं बोलायचे, ज्याचा वय 70 आहे त्यांना 30 मिनिटं बोलायचे. नव्या पिढीने बोललं पाहिजे. एक लक्षात घ्या, तुम्हाला कल्पना नाहीये कॅच द यंग, तरुणांना ज्या प्रकारे आता गुंडाळलं जातं. तरुणांना तुम्ही बोलतच नाही आहात, तिकडे मात्र परीक्षा पे चर्चा सुरू आहे, तुम्ही बोलतच नाही आहात, तिकडे सुरू आहे. त्यामुळे तरुणांशी बोलणारे तरुणांच्या भाषेमध्ये बोल, त्यांच्या माध्यमामध्ये बोल, हे पण फार महत्वाचं आहे. आपल्याला माध्यमं सुद्धा बदलावी लागतील, विस्तारावी लागतील. हे सगळं आपण करत गेलो तर मला पूर्णपणे खात्री आहे येणारा काळ फार छान. खरं म्हणजे त्यांना असं वाटलं असेल बहुधा की पत्रकारांची संवेदनशीलता कमी झालेली आहे सध्या, त्या अधिकाधिक सेन्सिटिव्ह व्हावेत म्हणून हा प्रयत्न दिसतो. मला पूर्णपणे आम्हाला खूप छान वाटलं. मी मगाशी सुरुवात जिथे केली तेच पुन्हा सांगतो की खरं म्हणजे संपादकांचं किंवा पत्रकारांचं एकूण आयुष्य, एकूण जग किती वाईट आहे याच्यावर असतं. आज मला खूप चांगलं वाटतंय, एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळेजण आलेले आहात आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये उद्या जो बदल होणार आहे त्याची सुरुवात तुम्ही करणार आहात. आणि कुंडल ही क्रांतीची भूमी आहे. क्रांतिसिंह नाना पाटील असं म्हणाले होते की जे पेराल ते उगवतं हे आम्हाला कळतं, सरकार गोळ्या पेरतंय गोळ्याच उगवते. हे वाक्य आज खूप महत्वाचं आहे. आज पोलीस स्टेशनमध्ये आमदार गोळ्या घालतात, आज पोलीस स्टेशनमध्ये आमदार गोळ्या घालतात, तेव्हा क्रांतिसिंह नाना पाटलांचं वाक्य आठवतं, तुम्ही गोळ्या पेरलात तर गोळ्याच उगवतील, तुम्ही प्रेम पेरलात तर प्रेम उगवेल. आपण सगळे शेतकरी आहोत, आपल्याला कळतं काय पेरावं, त्यामुळे आपण प्रेम पेरत जाऊ. खरात एक लक्षात घ्या, मला कोणीतरी म्हटलं की बलसागर भारत हो, म्हटलं बलसागर भारत हो पण त्याचं अधिष्ठान खरा तो एकच धर्म ते असलं पाहिजे, तर त्या बलसागर असण्याला अर्थ आहे. आणि म्हणून समारोप करताना माझी लाडकी कविता सुरेश भटांची गझल, हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके आणि खोके सुद्धा, पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही. कवी पुढे असं म्हणतो, बांधती जे रोज भिंती सांगती ते धर्म जाती, बांधती जे रोज भिंती सांगती ते धर्म जाती, पण उद्याचा सूर्य काही त्यामुळे खचणार नाही. छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली. आपण फार दांभिक असतो बरं का, इथं कॉम्रेड म्हणतो आणि लग्नाच्या बैठकीत जात आठवते, असं होतं कामा नाही. म्हणून छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, यापुढे बाचाळ दिंडी एकही निघणार नाही. आणि कवी शेवटी म्हणतो, आजचे आमचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्त, आजचे आमचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्त, विजय तो कसला उरावर जखम जो करणार नाही. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. जिंदाबाद. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा
मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स.